नमस्कार रामभाऊ. हा नमस्कार, ये इकडे. काय ग, रांगेत उभी राहून माझ्या गिऱ्हाईकांसमोर माझ्या नावानेच खडे फोडते? असं कसं बोलेन मी? तुमची शपथ, मी कुणालाच सांगितलं नाही की तुम्ही पदार्थांमध्ये भेसळ करता म्हणून. अगं हळू बोल ना. माझा धंदा बंद करून तुझ्या आत्म्याला शांती मिळणार आहे का? राम राम. काय? तुम्ही नाही, ते वरचे ओरिजिनल वाले राम. त्यांच्याकडे तुमची प्रार्थना करत होती की तुमच्या धंद्याला बरकत यावी म्हणून. तुमच्याशिवाय कोण आहे माझं या जगात? मस्का मारणं बंद कर. किती पैसे पाहिजे? फक्त घे. थँक्स यू. राहू दे. पेमेंट झालं की करते परत. मला समजत नाही मालती, तू कशाला करते हे काम? अगं स्वतःसाठी 4 पैसे शिल्लक ठेवू शकत नाही तू. दिवसभर या गावातून त्या गावात सारखी फिरत राहते. त्यापेक्षा माझ्या फरसांच्या फॅक्टरीत काम कर आणि दर महिन्याला वेळेवर पगार घेऊन जा. तुझ्या या आशाच्या कामात काही राम राहिला नाहीये का? राम तर जगण्यात पण नाही, पण जगताना ज्या कामात आनंद आहे त्या आनंदात राम आहे. मला माझ्या कामाचे पैसे नाहीत मिळत वेळेवर, पण रात्री जमिनीवर पाठ टेकली ना की समाधानाने झोप लागते. लोकांशी बोलून त्याचे रोग दूर करण्यात, त्यांना माहिती देण्यात जे सुख मिळतं ना, ते शब्दात नाही सांगू शकत. मला माझ्या अंगावरची निळी साडी वेगळीच ओळख देते. मी तर म्हणते तुम्ही पण नेसून बघा. काय बोलते, तुला कळतं का? मला साडी नेसायला सांगते. हे बघ, मागचे 70 रुपये आणि आताचे सगळे पैसे मिळून मला लवकरात लवकर परत पाहिजे. देते की. 70 रुपयाचा कोणता ताजमहाल बांधणार आहे मी? हा जा जा. काय ग ज्योती, बरोबर आहे ना? तुझं कधी काही चुकतं का बाई? या बाई, या. गजरेवाली इथं काय ग, गजरे बाजारात विकतात किंवा खरीच्या बाहेर? बाजारपेठ जवळच आहे की ताई. येता जाता घेतात लोक, संपतात इथं पण. आणि आता मला बी जास्त चालायचा त्रास होतो ना. तुला कसला आलाय त्रास? चांगली तर ताटी आहेस की. ताई हे बी हाय की. नाव काय तुझं? पुष्पा. हे बघ पुष्पा, आम्ही अशा सेविका आहेत. एकदा सरकारी दवाखान्यात येऊन जा तपासायला. कितवा महिना आहे? 6वा महिना चालू आहे. आता वजन उचलल्यावर त्रास होतो. म्हणूनच म्हणलं एकदा दवाखान्यात तपासायला येऊन जा. त्रास कमी जास्त नसतो ग, त्रास असतो. कळलं का? दादा आज ना तुम्ही ताईंसाठी गजऱ्या घ्या ना. ताई बघा किती छान दिसतायत. आज चांगली माहिती मिळाली ना. त्या मॅडमने आहे ना छान समजून सांगितलं. हा चांगलं झालं म्हणजे डायरेक्ट हॅपी आहेत ना आपण. ए ए ए मनी माय, कोण आहे ग इथे? ए डोळे फुटले का तुझ्या आंधळ्या? मनी माय, हा तर खोपडी आहे. खोपडी? कुठे याच्या नादाला लागते? चल चल चल, ए चल चल. साने, आंधळा कोणाला बोलली तू? गाडी कोण चालवत होत? मी. मग तुलाच म्हणली आंधळ्या. ए तोंडाला ब्रेक लाव ना तुझ्या. हा मी डेंजर माणूस आहे. ही गाडी बघितली का? मेलेल्या मूर्त सुद्धा घाबरते का आपल्याला? घाबरत असतील, मी जिवंत आहे. मी नाही घाबरत कुणाला. नीट डुबं सुद्धा राहता येत नाही, वारं उडवून घेऊन जाईल तुला. हे झाले? जमिनीवर पाय राहतात का नीट? हा, राहते. दिवस रात्र काय ढोसत असतो काय रे? हा. या तांगड्यांनी ब्रेक कसा लागणार? गाडीचा हँडल पकडायची अक्कल नाही? ए गाडीला हँडल नसतं, सायकल असतं. हो का? ए. मग ती पण चालवायची लायकी नाही तुझी. हा खोपडी खोपडी थांब. ए घेऊन जातो घेऊन जा. लय डेंजर माणूस मी आता तर डेंजरचं स्पेलिंग तरी येतं का? लिहून देतो. डेंजर. कुठं त्याच्या नादाला लागते? अगे ये गेला तो. कशाला कशाला मारते? काय चल गेला तो. डोकं थंड नाही ठेवता येत का तुला? डेंजर डेंजर